तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुणे भटकंती पार्ट 2 मध्ये. तर आज आपण जाणार आहे ओंकारेश्वरला. थोडी मित्रांची पण आज भेट घेणार आहे आणि सुरुवात आपण करतोय थोडंसं चायनीज खाण्यापासून. चला तर मग सुरू करू आजची व्हिडिओ. आम्ही इथं नेहमी मंचुरियन खातो. तिथलं मंचुरियन खूप आवडतं आम्हाला. तिथं पहिलं जावं म्हणलं. तिथं मंचुरियन खाल्लं आणि मंचुरियन खाल्ल्यानंतर मित्रांची थोडी भेट घेतली. आणि काय, मित्रांची भेट झाल्यावर थोडी मजा मस्ती गप्पा एवढं तर होतंच. मग आम्ही पोचलो ओंकारेश्वर मंदिरला. तर ओंकारेश्वर मंदिर खूप दिवस बघायचो बाहेरून, पण मला जायची खूप इच्छा होती. पण आज शेवटी मुहूर्त लागला आणि तिथं ओंकारेश्वर मंदिरच्या शेजारीच नुमवीचं जे ढोल ताशा पथक आहे त्यांची प्रॅक्टिस चालू होती. तर पूर्ण मंदिरामध्ये आजूबाजूला पूर्ण त्या ढोल ताशा पथकाचा आवाज येत होता. तुम्ही तो आवाज ऐका. आणि बाकी कसलाच आवाज लावायची किंवा म्युझिक लावायची पण गरज नाही व्हिडिओमध्ये. एवढा गेटच्या आतून आलो ना, तिथून भव्य असं वाटलं. ओंकारेश्वरमधून बाहेर पडल्यावर आम्ही निघालो क्रिकेट खेळायला. खूप दिवसांनी वर्षांनी क्रिकेट खेळायला मला खूप भारी वाटलं. आणि मग क्रिकेट खेळल्यावर थोडंसं जेवण केलं.
मग तिथून थोडं जेवायला गेलो. जेवणाचे काय फोटो काढता आले नाही कारण खूप खतरनाक भूक लागली होती. तिथून मग पुढं निघालो आणि जाता जाता जरा आईस्क्रीम खावं म्हणलं आणि मग आईस्क्रीम पण खाल्लं. आणि अशा प्रकारे पुणे भटकंतीचा जो व्लॉग आहे तो अशा प्रकारे संपला. आणि पुणे भटकंती संपली पण असं रात्री फिरत असल्यावर आहे ना कुठं जावंसं वाटत नाही, म्हणजे घरी जावंसंच वाटत नाही, असं वाटतं फिरतच बसावं. पण तरी फायनली घरी गेलो आणि पुणे भटकंती अशा प्रकारे संपली. 2 दिवस निवांत पुण्यात भटकलो. आणि व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि काय मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.